मित्रांनो, आज आपल्याकडे जे फॅन्टाबलेस सेशन 15चं सेशन जे घेणार आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मंगेश सर त्यांना एमबीसीतले राहुल द्रविड म्हणजेच द वॉल ही उपमा दिलेली आहे. परिस्थिती कशी असो सर नेहमीच त्यासाठी तयार असतात. अतिशय एनर्जेटिक अशा व्यक्तिमत्व असलेले, नेहमी स्वतःला आणि टीमला मोटिवेट ठेवण्यासाठी सर तत्पर असतात. त्यांचा अनुभव त्यांना मिळालेल्या अवॉर्ड्स मधून सुद्धा तुम्हाला कळेलच. त्यांना स्पेशल कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड 2019-20, बेस्ट एम्बिशियन अवॉर्ड 2018-19 हा एमबीसी तर्फे भेटलेला आहे. तसेच स्पेशल कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड, रिकॉग्नाइज अवॉर्ड, त्याच्यानंतर एम्प्लॉय ऑफ द इयर अवॉर्ड, असे बरेच अवॉर्ड्स त्यांना भेटलेले आहेत. त्यांचा अनुभव आज त्यांच्या सेशन मधून आपल्या ठाणे चॅप्टर साठी खूप महत्वाचा ठरणार आहे. चला मग येत आहेत एनर्जेटिक बॅकबोन ऑफ वाशी ब्रांच म्हणजेच वाशी ब्रांचचे ब्रांच हेड आणि जॉय हेल्थ केअर तसेच जॉय फार्मा प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा मनोज राणे सर. ओव्हर टू मनोज सर. थँक्यू. Thank you, sir. Thank you very much for this introduction. And thank you very much, Mangesh sir, for inviting me on this platform and giving this opportunity to share my knowledge in front of you. मी माझी स्क्रीन शेअर करतोय. सगळ्यांना स्क्रीन दिसते का? येस सर. ओके. सो आज मी तुमच्यासमोर काही अशा गोष्टी सांगणार आहेत ज्या मी माझ्या टोटल एक्सपिरियन्समधून अनुभवल्या आणि त्या मी माझ्या बिझनेसमध्ये देखील इम्प्लिमेंट करतो. आणि माझी अशी इच्छा आहे की सगळेजण बिझनेसमध्ये ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करत असतो, बट मे बी त्याला एक थोडंसं फाईन ट्यून द्यायची गरज आहे, किंवा काही जर तुम्ही इम्प्लिमेंट करत नसेल तर त्या इम्प्लिमेंट करा आणि इट विल डेफिनेटली हेल्प यू फॉर बिझनेस ग्रोथ. सो आय एम गोइंग टू टेल यू अबाउट दी few practices which are essentials for your business development. मित्रांनो, आपला बिझनेस हा इज लाईक अ कार. इट्स नेवर रन बाय itself. You have to always keep pushing. It's only run by itself when there is a downfall. All you agree with me? So it's like a car. आपल्या सगळ्यांनाच आपण प्रत्येक जण बिझनेस करतो आणि बिझनेसमध्ये प्रत्येकाला काही बॉटल नेक्स येतात. बॉटल नेक्स म्हणजे एक प्रकारचा जाम येतो, आपण कुठल्या तरी गोष्टींमध्ये अडकतो आणि प्रत्येक जण हा एक्सपिरियन्स करत असतो. सच काइंड ऑफ बॉटल नेक्स यांच्या बिझनेसच्या ग्रोथमध्ये किंवा बिझनेस रन करताना हा बॉटल नेक्स नेहमीच येतो. मित्रांनो, बऱ्याच वेळेला अशा ज्या वेळेला बॉटल नेक्स येतात त्यावेळेला आपण फेल होतो. वी फेल टू सी द प्रॉब्लेम्स विच आर फॉर्मिंग. हा बऱ्याच बिझनेसमॅनसाठी आहे, वेदर इट इज आपण स्मॉल स्केल्सला असतील बिझनेसेस किंवा लार्ज स्केलला असेल. मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा बॉटल नेक होतो तेव्हा वी आर नॉट एबल टू सी व्हॉट प्रॉब्लेम्स आर फॉर्मिंग. बऱ्याच वेळेला काही अनएक्सपेक्टेड इश्यूज येतात. हे इश्यूज मे बी विदिन द ऑर्गनायझेशन असू शकतात, आउटसाइड द ऑर्गनायझेशन असू शकतात. आता जसं तुम्ही बघताय, कोरोना आला, ही आपत्कालीन स्थिती ज्या वेळेला आली, ही काही आपल्या हातात नव्हती. नायदर इट वॉज रिलेटेड टू अवर ऑर्गनायझेशन, नायदर रिलेटेड टू बिझनेस. पण ही अशी होती की त्यांना सगळ्यांनाच फटका पडला. आणि असे अनएक्सपेक्टेड इश्यू नेहमीच होऊ शकतात, ज्याच्यासाठी आपल्याला नेहमी तत्पर राहावं लागतं. असे काही जे इश्यू असतात त्यासाठी रिझन्स बरेच असू शकतात आणि त्या रिझन्सचे जर तुम्ही लिस्ट डाऊन करायला गेलं तर तुम्हाला पेजेस कमी पडतील, असे रिझन्स तुम्हाला येतील. पण या सगळ्यांवरती काय सोल्युशन करायचं, काय असं आपण कुठल्या पद्धतीत आपण रेडी राहायला पाहिजे ज्याकरून आपला बिझनेस ग्रोथ नेहमीच राहिली पाहिजे, बिझनेस नेहमीच ग्रो होत राहिला पाहिजे असं आपल्याला जे वाटतं. त्यासाठी आपला रोड मॅप हा नेहमी तयार असायला पाहिजे. रोड मॅप म्हणजेच तुम्हाला काय करावं लागतं, यू हॅव टू बी रेडी विथ युअर बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन. सो हा बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन काय करायचा, नक्की बिझनेस डेव्हलपमेंट म्हणजे काय हे तुमच्यासमोर मी मांडणार आहे. बिफोर दॅट लेट अंडरस्टँड व्हॉट इज एक्झॅक्टली द बिझनेस डेव्हलपमेंट. बिझनेस डेव्हलपमेंट बट इज नथिंग बट तुमचा जो करंट बिझनेस चालू आहे त्याचा जो करंट परफॉर्मन्स आहे हा तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला हे देखील बघायचं करायचं आहे की हा रिव्ह्यू मधून जे काही पॉईंट्स आहेत त्यामध्ये विच आर द वेज इन विच आय कॅन इम्प्रूव्ह दॅट. हे तुम्हाला बघण्यासाठी जो तुम्ही रिव्ह्यू करता त्यालाच आपण बिझनेस डेव्हलपमेंट म्हणतो. यामध्ये बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला फाइंड आउट कराव्या लागतात. तुम्हाला बऱ्याच बिल्डिंग म्हणजे लॉंग टर्म रिलेशनशिप विथ युअर कस्टमर्स, इंटरनल एक्सटर्नल दोन्ही. ज्यावेळेला मी कस्टमर्स बद्दल बोलतो, इट ऑलवेज बी अ इंटरनल एक्सटर्नल. इंटरनल कस्टमर्स हे तुमचे नेहमी एम्प्लॉईज आणि क्लोज वन रिलेटिव्ह वगैरे असतात, आणि एक्सटर्नल कस्टमर्स आर युअर क्लायंट्स अँड सब क्लायंट्स. सब क्लायंट्स आपण ज्यावेळेला म्हणजे डायरेक्ट क्लायंट्स आपले नसतात पण त्यांच्यावरती आपल्या बिझनेसचा इफेक्ट होतो. त्यांच्यासोबत तुम्हाला लॉंग टर्म रिलेशन्स करणं गरजेचं असतं. आपले जे प्रॉडक्ट्स असतात त्या प्रॉडक्ट्सना डेव्हलपमेंटची गरज असते. काय काय वेळेला तुम्हाला नवीन प्रॉडक्ट्स आणावे लागतात ऑफकोर्स. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट यू नीड टू डू इज इनोव्हेशन.
मित्रांनो, माझ्या प्रेझेंटेशन्समध्ये बरेच पॉईंट्स तुम्हाला हे व्हेरी कॉमन वाटतील किंवा व्हेरी फ्रिक्वेंटली नोन वाटतील, पण तुम्ही जेव्हा हे प्रेझेंटेशन बघाल त्यावेळेला प्लीज अनालाइज युअर बिझनेस. वेन आय टेक यू थ्रू फ्यू स्लाइड्स, तुम्ही अनालाइज करा की तुम्ही तुमच्या बिझनेसला यामध्ये कसं इनपुट करू शकता. तुम्ही सध्या करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, जर करत नसाल तर प्लीज स्टार्ट डुईंग दॅट. सो बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये मी तुम्हाला पुढे सांगेन की ज्या इम्पॉर्टंट गोष्टी असतात, ज्या मी मगाशी तुम्हाला सांगितलं, व्हॉट आर द इसेन्शियल प्रॅक्टिसेस. दीज आर द बेसिक्स प्रॅक्टिसेस आय एम टेलिंग. इफ यू सी, बिझनेस डेव्हलपमेंट हा खूप मोठा विषय आहे आणि त्यावरती बोलायला गेलं तर बराच वेळ आहे, बट वेळ कन्स्टंट असल्यामुळे मी काही बेसिक गोष्टी घेणार आहे. ज्यावेळेला आपण बिझनेस डेव्हलपमेंट विचार करतो त्यावेळेला आपल्याकडे सर्व गोष्टी असतात, प्रॉडक्ट्स असतात, पीपल्स असतात, सर्व गोष्टी असतात. बट द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स असतो फर्स्ट वन, दॅट वी नीड टू सेट अ गोल फॉर अवर सेल्फ, की आपल्याला नक्की बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये काय करायचं आहे. व्हॉट आर अवर गोल्स. द सेकंड पॉईंट, यू नीड टू लुक फॉर दी मार्केट अनालिसिस. ज्यावेळेला तुम्ही गोल सेट करता त्याचबरोबर तुम्हाला मार्केट अनालिसिस करण्याची खूप गरज असते. ज्यावेळेला तुम्ही मार्केट अनालिसिस करता, वन्स यू गेट ऑल द डेटा फ्रॉम दी मार्केट अनालिसिस, तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंग करण्याची गरज असते. वन्स यू डू द ब्रेन स्टॉर्मिंग, यू नीड टू क्रिएट युअर मार्केटिंग स्ट्रॅटेजीज. Once your marketing strategy is done, you have to revise on that marketing strategy, ज्यामध्ये काही नेसेसरी मेजर्स तुम्हाला चेंजेस करायचे असतील, काही करायचे असतील, दॅट बिफोर इम्प्लिमेंटिंग द मार्केटिंग स्ट्रॅटेजी. वन्स यू डू द मार्केटिंग स्ट्रॅटेजी, यू हॅव टू गिव्ह द टीम डेलिगेशन्स बिफोर स्टार्टिंग. प्रत्येक गोष्ट आपण स्वतः नाही करू शकत, टीम डेलिगेशन्स करणं तुम्हाला गरजेचं आहे. सो दीज आर द बेसिक 6 practices that you need to do on a regular basis to have a good, perfect business development plan. Now let's see all these 6 points one by one. So what is goal? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हाऊ मेनी ऑफ यू ऍक्च्युली, आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे, नॉर्मली वी डू लॉट ऑफ रिझोल्युशन्स इन द न्यू इयर. हाऊ मेनी ऑफ यू हॅव ऑलरेडी डन युअर रिझोल्युशन्स फॉर इयर 2021? हॅलो, मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की किती लोकांनी तुम्ही ऑलरेडी रिझोल्युशन्स बनवले आहेत 2021 चे? रेडी आहेत सर. क्या बात है, ग्रेट सर. Who's that? Sunny sir. वर्किंग होत आहे. Okay. So I could able to hear only 1 or 2 voices. So what about the rest 20 people? रेडी आहेत सर. क्या बात है, great, great. That should be the aim की आपले. Yes, yes. We are almost at the calendar year end. Of course, the financial year end यायचे आहेत, but we should be way ahead. Calendar year, financial year संपायच्या. So I am sure प्रत्येकाने गोल्स बनवले असतील, नाही बनवले असतील तर लवकरात बनवा. ज्यावेळेला आपण गोल सेट करतो, व्हॉट आर द थिंग्स वी शुड ऑलवेज एम ॲट. कुठलाही गोल ज्यावेळेला बनवला त्या गोलचा एक पर्पज असला पाहिजे की मी काय करतोय. वेन इट्स द बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये आपण ज्यावेळेला गोल सेट करतो, द बिझनेस डेव्हलपमेंट, द गोल हॅज टू हॅव सम पर्पज. मी एखाद्या कुठल्या उद्दिष्टासाठी, कुठल्या प्रॉडक्ट रिलेटेड गोल बनवतो आहे की मला त्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये हे करायचं, तर प्रॉडक्ट रिलेटेड पर्पज असला पाहिजे. वेन यू डू, इट शुड बी अ रिअलिस्टिक. मी असं नाही म्हणणार की मला आज एक 50 करोडचा टार्गेट घेतो किंवा 50 करोडचा गोल ठेवतोय, वेदर इट इज रिअली अचिवेबल. फर्स्ट यू हॅव टू सी द गोल्स आर रिअलिस्टिक ऑर नॉट. आणि जे पण तुम्ही गोल डिसाईड करताय फॉर दॅट पर्टिक्युलर, विथ दॅट पर्टिक्युलर पर्पज, इट हॅज टू बी समथिंग रिटन समवेअर. वेदर तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहा, वेदर यू मेक अन स्टँडीज आउट इफ अँड कीप इट इन टू द ऑफिस, किंवा तुमच्या ज्या नोटीस बोर्ड्स असतात, नॉर्मली आपण ऑफिसमध्ये काही नोटीस बोर्ड लावतो त्यामध्ये लिहा, बट इट हॅज टू बी ऑलवेज इन फ्रंट ऑफ युअर आईज. आणि ज्यावेळेला तुम्ही त्या गोलकडे नेहमी बघत असा, ज्यावेळेला पण तुम्ही ऑफिसमध्ये एंटर करा, तुम्हाला तो गोलचा बोर्ड दिसेल, तुम्हाला जिथे गोल लिहिला ते दिसेल, इट इज इंटरनली गोइंग टू मोटिवेट यू. सो हे गोल रिटर्नमध्ये असणं गरजेचं आहे. अँड लास्ट, सगळे गोल जे तुम्ही डिसाईड करता, इट हॅज टू अ टाइम बाउंड. प्रत्येक गोलला तुम्ही टाइम बाउंड करणं गरजेचं आहे. सो फर्स्ट अँड इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे, जो प्रॅक्टिस आहे जी गोलची, दॅट हॅज टू बी डिसाइडेड विथ ऑल दिस 4 पॉईंट्स. सो गोल डिसाईड झाला एकदा तुमचा, व्हॉट नेक्स्ट. ॲज आय मेन्शन की तुम्हाला मार्केट अनालिसिस करणं गरजेचं असतं. BCG मॅट्रिक्स इज द बेस्ट मॅट्रिक दॅट यू कॅन यूज फॉर मार्केट अनालिसिस. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, दॅट इज द BCG मॅट्रिक्स. All corporates, including Reliance, I had worked with the Reliance. We used to work on this BCG matrix, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे कुठल्याही प्रकारचा बिझनेस डेव्हलप करण्यासाठी. सो व्हॉट एक्झॅक्टली वी हॅव टू डू इन BCG मॅट्रिक्स? इट इज 4 क्वाड्रंट्स आर देअर. सो 4 पार्टमध्ये आम्ही क्वाड्रंट डिवाइड केले आहे. वेदर यू आर वॉन्टेड टू टेक अ बिझनेस, तुमचा सर्व्हिसमध्ये असाल किंवा प्रॉडक्ट रिलेटेड काही असाल, तुम्हाला हे क्वाड्रंट बनवायचं आहे. ॲट वन साइड वी आर गोइंग टू टेक द मार्केट ग्रोथ.
तुम्ही ज्या मार्केटमध्ये करताय तो मार्केट कसा ग्रो करतोय अँड ऑन एक्स एक्सेस वी विल टेक द मार्केट शेअर. हे मार्केट शेअर तुमचे असतील आणि यू हॅव टू ऑल्सो डू द सेम थिंग फॉर द कॉम्पिटिटर्स. So I have taken the on x axis, y axis I have taken the growth, and on x axis I have taken the market share. Now I will put on a x axis I will put as a high market growth किंवा high again आणि एक low करून घेईन. So now next when I'll see now this quadrant has become the high market which is having the high growth and जिथे तुमचे market shares high आहेत. हा क्वाड्रंट जो असेल इथे मार्केट ग्रोथ इज हाय and your share is low. The second is this quadrant, if you see, this is market is low growth but you have a high share, and this quadrant is low growth and low share. So all of you have understood this four quadrant. So now let's see, if I am having a product which is having the high growth and high share, म्हणजे market is growing well आणि मी जे मार्केट माझं जे प्रॉडक्ट आहे दॅट इज ऑल्सो हॅव्हिंग अ व्हेरी गुड शेअर. So I am putting that product here. Whatever number of products that you have, you can put those products. Here I will put the other products where my market is growing, but my market share is very less. माझ्या प्रॉडक्टचा शेअर्स खूप कमी आहेत. If I go into this quadrant, I will put this product जिथे मार्केट ग्रोथ खूप कमी आहे, बट माझे मार्केट शेअर जास्त. एक्झाम्पल द मार्केट ग्रोथ आहे समजा एक 12-13% आहे आणि मी जवळजवळ ऑलमोस्ट मी 85% मार्केट शेअर कॅप्चर करतोय. दॅट प्रॉडक्ट आय विल पुट ओव्हर हिअर अँड दिस प्रॉडक्ट वेन आय विल पुट वेअर मार्केट देखील कमी आहे आणि मार्केट ग्रोथ देखील कमी आहे आणि माझा शेअर देखील कमी आहे. सो अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या प्रॉडक्ट्सचं आणि सर्व्हिसेस, वेदर युअर इन टू सर्व्हिस इंडस्ट्री यू शुड पुट द सर्व्हिसेस. प्रत्येक याला खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि ज्यावेळेला आपण हे मार्केट अनालिसिस करतो त्यावेळेला यू नीड टू इम्पॉर्टंटली लुक फॉर फॉलोइंग पॉइंट्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू वॉन्ट टू नोट डाऊन यू कॅन नोट डाऊन. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज इंडस्ट्री डिस्क्रिप्शन्स. तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये आहे त्याचं पूर्ण नॉलेज तुम्हाला पाहिजे की काय आहे इंडस्ट्री कुठल्या याच्यामध्ये. कारण आपण नुसतंच कॉम्पिटिशनमध्ये विचार करतो त्यावेळेला एक डायरेक्ट कॉम्पिटिशन्स असतात, एक इनडायरेक्ट टॉपिक. सो यू नीड टू नो द एंटायर मार्केट डिस्क्रिप्शन्स. यू नो टू नो व्हॉट आर द टार्गेट मार्केट. ज्यावेळेला तुम्ही एखादं प्रॉडक्ट्स घेऊन येता किंवा प्रॉडक्ट्स पुट करता तुमचं टार्गेट मार्केट्स कुठलं आहे हे तुम्हाला खूप माहिती पाहिजे. वेन यू सी की मार्केट्स चे टेस्ट रिझल्ट्स असतात की मार्केट कशा पद्धतीत ग्रो करत आहे किंवा मार्केट्स कसं अपडाऊन्स होत आहेत, काही सिजनल मार्केट्स असतात. दिस यू नीड टू नो द मार्केट टेस्ट रिझल्ट्स. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट मी माझ्या प्रत्येक प्रेझेंटेशनमध्ये किंवा माझ्या प्रत्येक अनालिसिसमध्ये जे करतो दॅट इज अ कॉम्पिटिटर अनालिसिस. बऱ्याच वेळेला आपण आपली अनालिसिस करत बसतो पण कॉम्पिटिटर्सची अनालिसिस करायला विसरतो. आणि ज्या वेळेला तुम्ही हे मार्केट्स टाकता, जेव्हा तुम्ही मार्केट अनालिसिस करता त्यामध्ये जो खूप मोठा मुद्दा असतो दॅट इज युअर कॉम्पिटिटर अनालिसिस. आणि ऑलवेज रिलेट वेन युअर यू डू द मार्केट अनालिसिस तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला स्वतःचा बिझनेस यू ऑलवेज रिलेट बॅक टू युअर ओन बिझनेस. ज्यावेळेला तुम्ही दुसरा किंवा तुमच्यापेक्षा जो चांगला बिझनेस करत असेल यू ऑलवेज कम्पेअर युअर सेल्फ विथ दॅट, नॉट विथ द कंपनीज हू आर डुईंग लेसर दॅन यू ऑर हू आर इक्विवलंट टू यू. ऑलवेज कम्पेअर युअर सेल्फ विथ द कंपनीज ऑर द ऑर्गनायझर यू आर डुईंग ग्रेटर दॅन यू. त्याच वेळेला जेव्हा तुम्ही मार्केट अनालिसिस कराल त्या पद्धतीने तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. सो वन्स यू प्रिपेअर ऑल दिस फोर क्वार्टर्स तुम्ही तुमचे प्रॉडक्ट सांगले तर व्हॉट एक्झॅक्टली आफ्टर डू व्हॉट एक्झॅक्टली BCG सेज. This is what you say. When your products are in this category, you are the product or the services into the star category. Like इथे तुम्हाला प्रॉडक्ट सर्वात बेनिफिशियल देणारा असतो कारण हा प्रॉडक्ट तुम्हाला सर्वात जास्त का. आपण इथे काय गेस केलेलं व्हॉट इज दिस क्वाड्रंट इज. कॅन एनीवन टेल मी व्हॉट इज. हाय ग्रोथ हाय मार्केट. इथे मार्केट पण चांगल्या पद्धतीत ग्रो होतं आणि तुमचे मार्केट शेअर पण खूप चांगलं आहे. दॅट इज ऑलवेज अ स्टार प्रॉडक्ट और स्टार सर्व्हिस फॉर यू. याच्यावरती तुम्हाला बरंच फोकस केलं पाहिजे मित्रांनो. आणि प्रत्येक प्रोडक्ट याच्यामध्ये तुम्हाला दिस विल बी ऑलवेज युअर प्रायोरिटी. वेन यू कम टू दिस क्वाड्रंट इट इज हाय मार्केट ग्रोथ विथ लो मार्केट ग्रोथ विथ हाय शेअर. तुमचं मार्केट ग्रोथ खूप कमी आहे बट तुमचे सर्वात जास्त शेअर आहे. दिस प्रॉडक्ट विल ऑलवेज गिव्ह अ गुड कॅश फ्लो. दिस ऑलवेज वी कॉल्ड एज अन कॅश काव. हे खूप इम्पॉर्टंट असतं तुम्हाला कॅश काव. अशा प्रॉडक्ट्सवरती पण तुम्हाला फोकस दिला पाहिजे. नाव कमिंग टू दिस क्वाड्रंट वेअर द मार्केट ग्रोथ इज व्हेरी हाय बट तुमचे जे शेअर्स आहेत इज व्हेरी लो. त्यावेळेला तुम्हाला ह्या प्रॉडक्ट्सवरती यू ऑलवेज सी दॅट दिस प्रॉडक्ट्स हॅज टू ऑर द सर्व्हिसेस हॅज टू कम इन टू दिस क्वाड्रंट.
सो ह्यावरती देखील तुम्हाला बराच फोकस करावा लागते. आणि हा जो लास्ट क्वाड्रंट आहे दॅट इज वेअर द मार्केट इज ऑल्सो share is also low. Actually, you should ignore this such kind of product or services. यामध्ये तुम्हाला काही नायदर यू हॅव टू पुट एनी इनपुट्स टाकण्याची गरज असते किंवा काही करण्याची गरज नसते. सो मेजरली द फर्स्ट प्रायोरिटी थिंग्स दॅट यू शुड टेक केअर ऑफ दिस क्वाड्रंट. You should immediately take actions on this quadrant to bring these products into this category. आणि जो लास्ट कॅश काउ असतो यू हॅव टू ऑलवेज टेक वेदर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कमी करा बट नीड टू take care of this quadrant as well. So these three quadrants are always important when you are doing the market analysis. आणि मित्रांनो, I wish that each one of you should have the maximum product or services in this category. ज्यावेळेला तुम्ही बसाल, स्वतःला कराल, अनालाइज कराल, तुम्हाला डेफिनेटली कळेल where we are actually into. So this is about the market analysis. Once you have done the market analysis, let's see the brainstorming. तुमच्यापैकी किती लोक ब्रेनस्टॉर्मिंग करतात रेग्युलर बेसिसवरती फॉर द प्रॉडक्ट्स और सर्व्हिसेस? रेग्युलर नाही पण बऱ्यापैकी करतो, म्हणजे वीकली बेसिसवर करतो. येस सर, टीम सोबत होतं सर. ओके, दॅट्स ग्रेट. वीकेंड मी करतो सर, म्हणून सर मी करतो. एक्सलेंट सर, एक्सलेंट. नॉर्मली किती लोक फक्त इंडिव्हिज्युअल ब्रेनस्टॉर्मिंग करतात, लाईक इट्स नाउ इट इज माय बिझनेस, आय विल डू द ब्रेनस्टॉर्मिंग फॉर माय ओन प्रोडक्ट, असं किती लोक करतात? That's suicidal. Pardon? That is suicidal. Brainstorming with myself. Absolutely right. When you do the brainstorming, never do the brainstorming alone. Always do a brainstorming in a group because it's called a brainstorming. So S is already erased. So you need to have multiple brains. Always do a brainstorming in a group. Never do a brainstorming alone because त्यामध्ये तुम्हाला कितपर्यंत फ्रुटफुल होईल. This is a big question. Sometimes it can happen because individual ideas can also work. But when you do a brainstorming in a group, it is always beneficial. So तुम्ही ज्या वेळेला ग्रुप ब्रेनस्टॉर्मिंग करता यू कॅन ऑलवेज टेक ग्रुपमध्ये अशी लोक घेऊ शकता जे त्या फील्डमध्ये एक्सपर्ट्स आहेत. दे मे नॉट बी इन युअर ऑर्गनायझेशन. तुम्ही त्यांना जसा आज एमबीसीचा ग्रुप आहे, आय नो दॅट मंगेश सर कॅन हेल्प मी इन दिस पर्टिक्युलर स्किल. ही हॅज अ व्हेरी गुड स्किल. लेट मी इन्व्हॉल्व इन दॅट ग्रुप डिस्कशन. इट विल हेल्प. आपल्याकडे आपण करतोच. सो त्यामुळे ब्रेनस्टॉर्मिंग करा. मेजरली इन्व्हॉल्व युअर एम्प्लॉईज. आपण बऱ्याच वेळेला एम्प्लॉईजना तेवढं क्रेडिट देत नाही किंवा तेवढं त्यांना पोटेन्शियल समजत. सर 5 minutes to go म्हणत सर. शुअर सर, ऑलमोस्ट डन. सो त्यांना इन्व्हॉल्व करत जा तुम्ही. सो ब्रेनस्टॉर्मिंगला ग्रुप ब्रेनस्टॉर्मिंग करणं गरजेचं आहे. वन्स यू डू द ब्रेनस्टॉर्मिंग, मार्केट स्ट्रॅटेजीज बनवणं खूप इझी असतं आणि आपण बहुतेक बिझनेसमॅन असतो ते मार्केट स्ट्रॅटेजीमध्ये करण्यात खूप इम्पॉर्टंट असतो. सो मार्केट स्ट्रॅटेजीज कशा बनवायच्या असतात? एक तर आपले बरेच बिझनेस B2B मध्ये असतात, काही बिझनेस B2C मध्ये असतात. सो B2B ला जेव्हा तुम्ही जाता, यू कॅन ऑलवेज डू अ कंटेंट मार्केटिंग करू शकता. यू कॅन ऑलवेज डू द इनबाउंड मार्केटिंग करू शकता. You can do the social media market. There are a lot of means and ways you can do the marketing strategy. It's depend on business to business. प्रत्येकाचा जसा बिझनेस आहे. काही रेफरल्स प्रोग्राम तुम्ही करू शकता. काही B2B ना जो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो दॅट इज इंडस्ट्रियल इव्हेंट्स. यू ऑलवेज नीड टू हॅव जेव्हा तुम्ही B2B मध्ये इंडस्ट्रियल इव्हेंट्स करण्याची गरज आहे. बट वेन इट कम्स टू अँड B2C, त्यामध्ये तुम्हाला मेजरली यू आर डायरेक्टली इन टू डिलिंग विथ द क्लायंट्स. सो त्यामुळे तुम्हाला जेवढा जास्तीत जास्त रीच करता येईल. सो त्यामध्ये तुम्ही पेड मीडिया मार्केटिंग करा, इंटरनेट मार्केटिंग करा, ईमेल्स, सेंड ईमेल्स. ईमेल्स इज ऑल्सो अँड वन रूट वेअर यू कॅन गेट इन डायरेक्टली टच विथ द क्लायंट्स. POP तुम्ही करू शकता, पॉईंट ऑफ पर्चेस तुम्ही मार्केटिंग करू शकता, को ब्रँडिंग, अफिनिटी, लॉट ऑफ आपल्याकडे बरेच लोक आहेत जे मीडिया मार्केटिंगमध्ये बऱ्याच कन्व्हर्सेशनल मार्केटिंग तुम्ही करू शकता. सो दीज आर द डिफरंट रूट्स ऑफ मार्केटिंग स्ट्रॅटेजी विच यू कॅन यूज. आय एम शुअर इच वन ऑफ युअर एक्सपर्ट इन टू डुईंग द मार्केटिंग स्ट्रॅटेजीज. एकदा पूर्ण ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुमची डिसाईड झाली मित्रांनो, देन यू कॅन कम टू द नेसेसरी मेजर्स जे घ्यायचे, दॅट इज करेक्टिव्ह ऍक्शन्स. ज्यावेळेला तुम्ही बिफोर इम्प्लिमेंटिंग ऑफ एनी मार्केटिंग स्ट्रॅटेजी यू मस्ट नीड टू हॅव सम काइंड ऑफ करेक्टिव्ह ऍक्शन्स वेर एव्हर इट इज नीडेड, राईट? Once it is done, now it comes to a point of delegations. So तुम्हाला टीम डेलिगेशन्स करणं देखील खूप इम्पॉर्टंट असतं. एनी वर्क इज नॉट अ सिंगल पर्सन वर्क. यू नीड टू हॅव अ टीम. ज्यावेळेला आपण बोलतो आणि टीम्समध्ये यू कॅन नॉट बी डू एव्हरी टाइम. यू नीड टू डेलिगेट टास्क. जर तुम्हाला 100% एक्झिक्युशन हवं असेल आणि चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट, यू नीड टू डेलिगेट टास्क. वेन यू डेलिगेट द टास्क, फॉलोइंग पॉईंट्स यू नीड टू बी ऑलवेज एन्श्युअर की तुम्ही जेव्हा डेलिगेशन्स करता, बऱ्याच वेळेला आपण डेलिगेशन्स करतो पण आपलं इंटरफिअर एवढं असतं त्यामध्ये की समोरचा व्यक्ती प्रॉपरली करतच नाही. डेलिगेशन इज अ व्हेरी एक्सलंट स्किल यू नीड टू इम्प्लिमेंट. त्यामध्ये जेव्हा डेलिगेशन करतात, फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू असेस टू हुम यू आर गिव्हिंग द टास्क, राईट? त्याला
once you set the person ki nahi, this job I'm going to give this particular person, once you give, you please very clarify to the person ki what is your expectations from the from that whatever the delegation that you are giving. So set then expectations from him. You need to just provide the support. प्रत्येक वेळेला त्याला इंटरफिअर करण्याची गरज नाही किंवा हे कर ते कर, नाहीतर यू हॅव टू डिरेक्ट हिम, यू हॅव टू जस्ट प्रोव्हाइड द सपोर्ट वन्स यू हॅव गिवन द डेलिगेशन टू हिम अँड जस्ट फॉलो पिरियडिकली. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जेव्हा तुम्ही डेलिगेशन्स करता, आपण बऱ्याच वेळेला करतो की एवढं हे करतो, डिरेक्टिव्ह असतात आपल्या किंवा एवढं आपण हे करतो की इट इज व्हेरी ही गेट्स इम्पॉर्टंट आणि मग त्यामुळे आपल्याला पाहिजे तसं आउटपुट होत नाही. So these all things are what I have shared are very important when you are looking for the business development. And the most important things जे आहे की the circle has to be continuous. Once you are done, you should never stop. Every quarter basis वरती you need to have such business development plans. जिथे you have to set goals, you have to gather the data, the market analysis झालं पाहिजे, तुम्हाला मार्केटिंग स्ट्रॅटेजीज बनवत राहिल्या पाहिजे, त्या इम्प्लिमेंट्स करत राहिल्या पाहिजे आणि डेलिगेशन्स देऊन तुम्हाला हँडल. Once again on every quarter basis you have to keep doing the same things. मित्रांनो, ऍक्च्युअली बिझनेस डेव्हलपमेंट इज अ बिग टास्क. मी तुम्हाला व्हेरी शॉर्ट मध्ये आणि व्हेरी बेसिक्स मध्ये सांगतो, कारण बिझनेस डेव्हलपमेंट इज नेव्हर एन एंडिंग प्रोसेस. So you have to keep doing that. Circle has to keep running and running, right? So thank you very much. This is a very shortly I have told business development. Thank you so much. My session is over. I hope it will definitely help you. तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल रिलेटेड टू BCG markets or market analysis, you can always ask me. And thank you very much once again the entire Thane leadership committee and Thane members, and special thanks to Mangesh sir for inviting me on this platform. Superb. Sir, thank you. Great, sir. Great session. Thank you very much. Great, sir. Great session, sir. Mast. Great, sir. Great session, a great session. Superb. Thank you. Sir. I'm sure it's all of you know these points, but I have just wanted to reflect it. If you are not doing, please start doing. Yes, sir. Thank you very Paramahansa, much. sir. It was a wonderful session. Thank you, sir.